नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। बऱ्याचदा शेतात काही अडचण आल्यामुळे पिकांचं नियोजन बिघडतं आणि मग नंतर मोठी समस्या उभी राहते। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की मका पिकामध्ये जर अतिशय जास्त प्रमाणात गवत झालं असेल तर त्यावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येते। शेतकरी मित्रांनो, या शेतामध्ये आधी आपण बीजवन कांदा म्हणजेच बीज काढण्यासाठीचा कांदा लावला होता। कांदा काढल्यानंतर हे वावर व्यवस्थित नांगरता नाही आलं। परिस्थिती अशी होती की नांगरणी न करता थेट रोटाव्हेटर फिरवून आपण यामध्ये मका लावली। आता रोटाव्हेटर मारल्यामुळे आणि आधीच शेतात भरपूर गवत असल्यामुळे मका उगवून आल्यावर शेतात प्रचंड प्रमाणात गवत झालं। परिस्थिती अशी बिकट झाली होती की मक्का अजिबात दिसत नव्हती, एवढं भयानक गवत संपूर्ण क्षेत्रात पसरलं होतं। अशा वेळी मक्याला वाचवणं आणि गवत नष्ट करणं खूप गरजेचं होतं। मका 21 दिवसांची झाल्यानंतर आपण त्यावर योग्य त्या तणनाशकाची फवारणी केली। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच फवारणीचा लाईव्ह रिझल्ट पाहत आहोत। तुम्ही पाहू शकता की आपण फवारणी केल्यापासून गवताची काय अवस्था झाली आहे। तणनाशक फवारल्यामुळे आता गवत हळूहळू सुकून चालले आहे। अजून फक्त 1-2 दिवस लागेल आणि हे संपूर्ण गवत अगदी मुळापासून पूर्णपणे वाळून नष्ट होईल। बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या मनात शंका असते की एवढ्या मोठ्या गवतात तणनाशक चालले का किंवा मका जळेल का? पण इथे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की मका पूर्णपणे सुरक्षित आहे आणि गवताचा नायनाट होत आहे। हे सर्व गवत पूर्णपणे वाळल्यानंतर मक्याच्या पिकाला मोकळी वाढ मिळायला लागेल। आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की एवढं भारी गवत झालेलं असताना नेमके कोणते तणनाशक फवारले आणि त्याचे प्रमाण किती घेतले? तर शेतकरी मित्रांनो, याच प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। आपण नक्की कोणते औषध वापरले, त्याचे नाव काय आहे आणि ते कसे फवारले, हे सर्व मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।